नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये. तर आता सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर आता दुपारच्या 12 वाजलेले आहेत, 12 सव्वा 12 झालेले आहेत. तर इथं आता आज हे ब्लॉक म्हटलं थोडंसं धुवून घ्यावं. आता यावरती कसं होतं, बारडीनं आपण कसं मगानं पाणी टाकून खराट्यानं वगैरे धुवून लावतो गॅलरी वगैरे, तसं ह्यावरचं तसं पाणी जात नाही किंवा खराट्यानं आपल्याला हे चोळून धुवायला सुद्धा येत नाही. पाईपच्या प्रेशरनं असं यावरती पाणी म्हणजे मारूनच अशी धूळ पुढे पुढे लावून हे धुवून घ्यावं लागतं. कारण ह्या ब्लॉकला कसं अशा मध्ये असं हे असल्यामुळं, जागा राहिल्यामुळं काय होतं की पाणी त्यामध्येच राहतं. म्हणजे जर आपण असं किती जरी बार्डीन वगैरे टाकलं तर ते सरकून असं अजिबात जात नाही. त्यामुळे ते धुवायचं झालं तर असं पाईपनंच धुवायला लागतं. आता पावसाळ्यात वगैरे जास्त धुण्याची गरज पडत नाही, कारण पावसामुळे हे सगळं आपोआप धुवून जात असतं. पण आता इथून पुढं आणि उन्हाळ्यात तर खूप धूळ येते आणि धुतल्यानंतर असं अगदी छान स्वच्छ वाटतं. आता हे काय आम्ही रोज धुत नाही, 8 दिवसातून किंवा जास्त खराब झाले असं आपल्याला वाटलं त्यावेळी हे धुतो. ज्यावेळी दिवशी पाणी येतं त्यावेळी मग हे धुवून घेतो. धुतल्यानंतर मात्र 2-4 दिवस अगदी छान फ्रेश वाटतं. तर आता ही आहे आजची देवपूजा. तर सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर मुलं वगैरे स्कूलला गेलेले असतात, त्यामुळे दुपारी निवांत असतं. त्यावेळी घरातली जी एक्स्ट्राची कामं आहेत ती चालू असतात. तर इथं आता मी मशीन लावते. तर जे काही हातानं धुवायचे कपडे असतात ते खाली धुतो आणि वरती पण काय थोडीफार व्हाईट कलरची असतील ती मशीनमध्ये कसं मग फक्त व्हाईट टाकली तरच निघतात. नाहीतर असं मिक्स ह्याच्यात टाकली तर मग त्या इतर कपड्यांचा कलर त्याला लागतो, त्यामुळं व्हाईट कपडे डल होतात. त्यामुळे शक्यतो जास्त करून व्हाईट कपडे यामध्ये टाकत नाही. आपली जी रेग्युलरची कपडे असतात तीच यामध्ये टाकते. आणि मशीनसाठी लिक्विड म्हणाल तर मी हे सर्फ एक्सेलचं हे लिक्विड यूज करते. ह्या लिक्विडने कपडे छान निघतात. आणि फ्रंट लोडची पण पावडर थोडीशी वेगळी भेटते, पण शक्यतो पावडरीपेक्षा आपण लिक्विड यूज केलं तर आपली मशीन लवकर खराब होत नाही आणि व्यवस्थित राहते. आणि डेलिकेट किंवा क्विक 30 ह्याच्यावरती कमी कपडे असली तर त्यावरती त्या मोडवरती लावते. तर इथं आता मी ढोकळा बनवायला घेतला आहे. त्यासाठी पातेल्यामध्ये 3 चमचे अंदाजे असेल एवढी पिठी साखर घेतलेले, अर्धा चमचा मीठ घेतलेले, थोडीशी अगदी थोडीशी हळद यामध्ये टाकलेलं आहे आणि 1 वाटीभर पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता सायट्रिक ॲसिड असेल तर ते तुम्ही अर्धा चमचा टाकू शकता, पण इथं आता माझ्याकडे सायट्रिक ॲसिड नव्हतं म्हणून मी 1.5 लिंबाचा रस इथं यूज केलेला आहे. 1 ते मोठं लिंबू असेल तर 1 ते 1.5 लिंबू पुरेसं होतं. सायट्रिक ॲसिड आपण अर्धा चमचा जरी टाकलं तरी ते पुरेसं होतं, कारण ते खूप स्ट्रॉंग राहतं. पण ते जर नसेल आपल्याकडे तर मग आपण लिंबू थोडंसं जास्त प्रमाणात यूज केलं तरीसुद्धा चालतं. तर 1 वाटीभर पाण्यामध्ये हे छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये ज्या वाटीने पाणी घेतलं होतं बघा त्याच वाटीनं असं अंदाजे एवढं 2 वाट्या एवढं पीठ घेतलेलं आहे. तर ह्या पाण्यामध्ये आहे ते आता वाटीला थोडंसं कमीच पाणी होतं, त्यामुळे वरून थोडंसं अजून वाटी गच्च भरून घेतली तर मग जास्त वरून पाणी टाकायची गरज पडत नाही. थोडंसं कमी होतं कारण माझं पीठ किती भरतं याचा अंदाज मला नव्हता. थोडंसं जेवढं डाळीचं पीठ आता एवढंच राहिलेलं होतं. आता हे कसं घरच्या डाळीचं, ज्यावेळी आम्ही गहू दळून आणत असतो ना चक्कीवरून, त्यावेळेस ज्यावेळी डाळ संपली की मग ती देतो गव्हासोबत. घरचीच डाळ असते ती दळून आणतो, मग ती आपण आळूच्या वड्या किंवा आपण जी भजी करण्यासाठी किंवा असं कशासाठी लागतं तर ते यूज करतो. आणि थोडंसं यामध्ये तेलसुद्धा टाकलेलं आहे, अगदी 2 चमचे असेल तेल. आणि हे चांगलं आता छान फेटून घ्यायचं. आणि नंतर आता बाकीची तयारी करेपर्यंत हे साईडला झाकून ठेवायचं आणि नंतर यामध्ये सोडा किंवा इनो काय टाकायचं असेल तर ते टाकून घेतलं तरी चालतं. तोपर्यंत कढईमध्ये पाणी उकळायला ठेवून द्यायचं. म्हणजे ढोकळा ज्यावेळी आपण त्यामध्ये सोडा टाकलं की तो लगेचच बेक करण्यासाठी ठेवायचा असतो. जास्त वेळ तो वरती राहिला तर मग ढोकळा तेवढा फुलत नाही. त्यामुळं अगोदर पाणी टाकून अशी कढई वगैरे प्रीहीट करण्यासाठी ठेवून द्यायची, ज्यामध्ये तुम्ही ढोकळा म्हणजे उकडून घेणार असता ते. आता ह्या भांड्याला असं थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं, सगळीकडे लावून घ्यायचं, म्हणजे ढोकळा फुगल्यानंतर पण तो अजिबात कढईला चिटकत नाही आणि पटकन आपल्याला मग ह्या टिनमधून काढता येतो.
तर यामध्ये मीठ वगैरे पण टेस्ट करून बघू शकतो की थोडंफार आपल्याला काही कमी जास्त वाटलं तर. आता यामध्ये ना हिरवी मिरची, आलं लसूण पेस्टसुद्धा टाकली जाते. तर यावेळी मी आता काहीच टाकलेलं नव्हतं. आता फक्त मी वरून बेकिंग सोडा 1 चमचा आणि बेकिंग पावडर अर्धा चमचा एवढं टाकलेलं आहे यामध्ये. आणि थोडंसं पाणी टाकून हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि हे तुमच्याकडे नसेल तर इनोचं पॅकेट 1 टाकलं तरी चालतं. बेकिंग पावडर नसली तरी चालते, पण बेकिंग सोडा 1 चमच्यावर बेकिंग सोडा इथं टाकायचा. आणि हे छान फक्त सगळीकडे जे आपण सोडा टाकलेला आहे वर ते सगळीकडे मिक्स होईल असं मिक्स करून घ्यायचं. आणि लगेचच ज्या भांड्याला आपण तेल लावून ठेवलेलं आहे त्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं. आणि आता कढई आपण पाणी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर ते छान गरम झालं. आता हे स्टँड ठेवलेलं ते जास्तच हाईट वाढली त्यामुळे झाकण बसत नव्हतं, त्यामुळे ते मी उलटं ठेवलं. आणि आता हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. तर पहिले 10 मिनटं तरी 10 ते 15 मिनटामध्ये ढोकळा शिजतो एवढं बॅटर असेल तर. सुरुवातीची 10 मिनटं मोठ्या गॅसवरती आणि नंतर थोडासा गॅस बारीक करून ठेवला तरी चालतो. तोपर्यंत ढोकळ्यासाठी जे आपण गोड पाणी बनवतो ते बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. थोडीशी मोहरी जरा जास्तच यूज करायची आणि थोडंसं जिरं. तर हे जिरं आणि मोहरी छान तेलामध्ये फुलू द्यायची. आणि नंतर यामध्ये टाकायचं आहे हिरव्या मिरच्याला असं कट देऊन घेतलं होतं मध्ये. कढीपत्ता, कोथिंबीर, थोडासा हिंग टाकलं आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर आता तुम्हाला यामध्ये किती पाणी टाकायचं आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. आणि यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे एवढी साखर टाकलेली. आता तुम्हाला किती गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही ते टाकू शकता. आणि हे पाण्याला छान उकळून असं हे घ्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत मी साईडच्या गॅसवर ठेवले. आता आपण ढोकळा आपण चेक करून बघूयात म्हटलं. तर अगदी थोडासा अजून याला म्हणजे शिजवायची गरज आहे. तर अजून एक 5 मिनटं मी परत शिजवून घेतलं. ह्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं. मीठ टाकायचं राहिलं होतं. आणि लिंबूसुद्धा अर्ध्या लिंबाचा रस टाकला तरी चालतो. आता ढोकळ्यासोबतची जी चटणी असतात ती चटणी बनवली तर ढोकळा अजून छान लागतो. हिरवी चटणी बनवली जाते किंवा लाल चटणीसुद्धा बनवली जाते. तर आता बघा 5 मिनटानंतर व्यवस्थित असा हा ढोकळा शिजलेला होता. तर आता गॅस बंद केला. आणि ह्या पाण्यामध्ये थोडंसं लिंबू पण इथं मी टाकून घेतलेलं आहे. तर हा जो आता बघा ढोकळा आपोआप त्याच्या कडा सुटलेल्या होत्या. त्यावेळी म्हणजे जो ढोकळा आहे तो ज्यावेळी म्हणजे भांड्यापासून कडा सोडतो त्यावेळी समजायचं की म्हणजे ढोकळा आपला शिजत आलेला आहे असेल. हे सुद्धा लगेच आपल्या लक्षात येतं. तर लगेचच मोल्डमधून हा सेपरेट झाला. आता नंतर ह्याचे असे छोटे छोटे पीस करून घेतले. आता हे थोडंसं मी थंड होऊ द्यायला पाहिजे होतं. गरम आहे त्यापर्यंत म्हणजे लगेचच कट करायला घेतल्यामुळं थोडंसं हे क्रॅक जात होतं. पण मुलं शाळेतनं आलेली होती त्यामुळे त्यांना लगेचच पाहिजे होता. त्यामुळं मी गरम आहे तोपर्यंतच कट केला. पण तुम्ही थोडा तरी याला थंड होऊ द्या. हा बघा खूपच गरम आहे म्हणजे लगेच काढला आणि लगेचच कट केला. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि तयार केलेलं सगळं पाणी यामध्ये टाकलं. तसा ठीक झाला होता. पण जसं आपण बाहेरून ढोकळा आणतो तशी चव मात्र आपण म्हणजे घरी बनवतो त्याला येत नाही. तर आता मी बऱ्याच वेळा ट्राय करते पण तसा ढोकळा अजून तर काही माझा बनत नाही. जसं की आपण बाहेरचा खातो तसा घरचा ढोकळा थोडासा होत नाही. तर आता बघू अजून नेक्स्ट टाईम म्हणजे नेहमीच चालू असतं काहीतरी नवीन नवीन करायचं. तर हे सगळं पाणी यावरती मी टाकून घेतलं. ह्याच्यासोबत जी ग्रीन चटणी असते किंवा दुसरी ऑरेंज कलरची सुद्धा चटणी केली जाते. जे बघा आपण बाहेरून ढोकळा आणतो त्यांच्याकडे असते थोडीशी तिखट गोड आंबट. ती सुद्धा छान लागते किंवा आपण घरी ग्रीन कलरची करतो ती सुद्धा.
आतून ह्याला जाळी वगैरे छान आली होती आणि पाणी भरपूर टाकल्यामुळं म्हणजे मुलांना पण आवडला, पण मला जसा पाहिजे होता तसा अजून पण हा बनलेला नव्हता. तर वरून थोडंसं सॉस पण कसा हा आंबट तिखट गोड असाच चवीचा आहे. तर सॉस टाकून हा मग ढोकळा सगळ्यांना दिला.